हे कोळी आहेत. त्या कोळी मी धुवून वाळू घातल्या होत्या. त्याच्या मी यूट्यूबला पाहिलं होतं की त्याचा मी एक सुपारी बनवणार आहे. आता हे फोडून त्याला पाण्यात उकळवून मीठ टाकून वाळवायचं आहेत. तसे मी यूट्यूबला पाहिलं, मी तसंच करणार आहे. पाहिलं का हा छान सुकले आहेत कोळी, मस्त धुवून वाळू घातले आहेत. आपण रस केलेले जे कोळी असतात ते आपण फेकून देतो, त्याच्याच मी धुवून वाळू घातले टेरेसवर. आता मी हे फोडून घेते. हे पाहिलं का कोळी मी आता हे धुवून घेतलेले मी फोडते. अलगद खिळ्याने फोडते, मोठी पार वगैरे घेतली नाही आहे. मोठी पार घेतली आणि त्याचा जर आडवं तिडवं कसंही फोडलं तर त्याचा चुरा होतो, तो पावडर बनते त्या कोळींची. त्यामुळे हे अलगद दोन्ही बाजूने खिळ्याने आपटून घेऊन असं काढायचं आणि हे वरचं पूर्ण कागद कोळीचं काढायचं आहे. हे आपल्याला घ्यायचं नाही आहे. हे खायला टेस्टी नाही लागत, म्हणजे त्याचा काही उपयोग नाही त्याचा. ते कागद आहे एक वरचा, ते घेऊन मी ताटात ठेवलं आहे. हे दोन्ही बाजूनं फोडायचं आहे. हे ह्या बाजूनं आणि दुसऱ्या बाजूनं, म्हणजे कसं ते लवकर निघतं आणि कोळीचे दोन फाकी व्यवस्थित होतात. आपण ते हुबी वगैरे ठेवली तर मी ट्राय केलं, त्याचा चुरा होत होता. म्हणून मी आडवीच कोळी घेऊन मी फोडली आहे. माझ्या मुलाने फोडली आहे, मुलाने फोडली होती ते आडवं टाक कसं हे, पण त्यांनी चुरा करून टाकला एक कोळीचा असा, म्हणजे पूर्ण पावडर बनली होती मध्ये. ते आपल्याला व्यवस्थित त्याची सुपारी बनवता येत नाही आहे. त्यामुळे मी असं सगळ्या कोळी आधी फोडून घेत आहे. ह्याला खूप टेरिसवर बसल्यामुळं निवांत खूप वेळ गेला ह्याला फोडायला. खूप ह्याला मेहनत आहे तशी, कारण कोळी व्यवस्थित लवकर फुटत नव्हते आम्हाला. आणि असं ताटामध्ये काढून घेतले आहे, दोन दोन फाकी करून त्याच्यावरचे कागद काढून. जरी काही थोडं फार कागद राहिलं तरी ते पाण्यामध्ये टाकल्यानंतर ते उकळताना ते वरती येतात आणि निघून जातात. कारण मी पाहिलं ते पाण्यामध्ये टाकल्यानंतर धुतल्यानंतर ते निघून गेलं होतं. हे आता हे सगळं कोळी ते फोडून घेतल्यानंतर मी पाण्यामध्ये टाकले आहे आणि ते आता उकळेल. ते राहिलेले कागद ते उकळून निघेल. मीठ टाकलं आहे 1 चमचा आणि ते मी तशी मीठ अंदाजेच टाकते, असे चमच्यावर कुठला मापून नाही टाकत. आणि उकळल्यानंतर शिजल्यानंतर मी हे टेरिसवर वाळायला आणलं आहे. मोठे मोठे तुकडे केले आणि हे वाळवते. आणि थोड्या वेळानंतर 1-2 तास वाळल्यानंतर मी असं तुकडे करून घेतले आहे. खूपच छान वाळले आहेत हे. पण आणखी थोडं 1 दिवस उन्हात ठेवणार आहे. आणि हे पाहिलं का खडखडीत असं वाळलेलं आहे, आवाज येतोय खडखडीत. आम्ही टेस्टही केली आहे, खूप छान टेस्ट आली आहे ह्याला. थोडासा जर